इराण अमेरिकेची इस्लामाबादेत आज चर्चा। रात्री उशिरा इराणच्या शिष्टमंडळाचं इस्लामाबादमध्ये स्वागत, तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स चर्चेत सहभागी होणार। इस्लामाबादमधील चर्चेआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। केवळ या चर्चेसाठी इराणचं उरलं अस्तित्व, कोणत्याही परिस्थितीत होर्मुझ सुरू करावा लागणार, ट्रम्प यांचा इशारा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 2 दिवसीय संयुक्त अरब अमिरात दौऱ्यावरती। उपपंतप्रधान आणि वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट। होर्मुझ सामुद्रधुनी आणि ऊर्जा सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चेची शक्यता। अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील। सूत्रांची माहिती, ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून फसवणूक केल्याची शक्यता। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। महात्मा फुलेंची आज जयंती। संसद भवन परिसरामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन। अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा। गगनयान मिशनद्वारे अंतराळात भारतही अंतराळवीर पाठवणार। वायुदलाच्या मदतीनं इस्रोची गगनयान क्रू मॉडेलची यशस्वी एअरड्रॉप चाचणी। व्हिडिओ शेअर। राजस्थान रॉयल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती विजय। वैभव सूर्यवंशीची पुन्हा 26 चेंडूमध्ये 78 धावांची स्फोटक खेळी। आरसीबीला 90, राजस्थानचा सलग 4था विजय। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। हेडलाइन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। आज सकाळी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत। हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। भूकंपाची तीव्रता ही रिस्टर स्केलवरती 4.7 इतकी नोंदवली गेली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथलं पांगरा शिंदे गाव हे भूकंपाचं केंद्रबिंदू आहे। जमिनीखाली 10 किलोमीटरवरती भूकंपाचं केंद्र आहे। भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेक गावातील घरांमध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवरती कोसळून पडलेल्या आहेत। त्याबरोबरच अनेकांच्या घरांना देखील तडे गेलेले आहेत। आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि इथल्या घरांना तडे गेलेले आहेत। ती दृश्य देखील समोर आलेली आहेत। या भूकंपाचा जर विचार केला तर जमिनीखाली 10 किलोमीटरवरती या भूकंपाचं केंद्रबिंदू होतं। वसमत इथलं पांगरा शिंदे हे गाव भूकंपाचं केंद्रबिंदू होतं आणि साधारणपणे 4.7 रिस्टर स्केलवरती हा भूकंप झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सौम्य धक्के जाणवलेले आहेत। त्याचबरोबर परभणी असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल या जिल्ह्यामध्ये देखील हे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या या काही भागामध्ये हे भूकंपाचे धक्के सकाळच्या सुमारास जाणवलेले आहेत। अनेक घरांना तडे गेलेले आहेत। या घरामधील जे साहित्य होतं ते देखील जमिनीवरती कोसळलेलं आहे। त्यामुळे ही दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की इथल्या घरांना या भेगा पडलेल्या आहेत। भूकंपाचा हा परिणाम जाणवलेला आहे आणि सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आलेली आहे। कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं सध्या करण्यात येत आहे। मात्र अनेकांच्या घराला तडे गेलेले आहेत। त्यामुळे काहीसं नुकसान या भूकंपामुळे झाल्याचं दिसतंय। नांदेडमध्ये देखील भूकंपाचे हादरे जाणवलेले आहेत। हिंगोलीमध्ये आणि त्याचबरोबर वाशिम जिल्ह्याला आणि यवतमाळ जिल्ह्याला या भूकंपाचे धक्के हे काहीशा प्रमाणात जाणवलेले आहेत। सकाळच्या सुमारास हा भूकंप झालेला आहे आणि त्यामुळे काहीसं भीतीचं वातावरण हे पसरलेलं होतं। मात्र कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन हे सध्या प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात येत आहे। सौम्य अशा पद्धतीचे हे धक्के जाणवलेले आहेत। 4.7 रिस्टर स्केलचा हा भूकंप होता आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याच भूकंपाचं केंद्रबिंदू होतं। वसमत इथलं पांगरा शिंदे गाव हे भूकंपाचं केंद्रबिंदू आहे
आणि त्यामुळे या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि याचा परिणाम घरांवरती झाल्याचं दिसतंय. घरांना भेगा पडलेल्या आहेत. घरामधील जे साहित्य होतं ते देखील या भूकंपाच्या धक्क्यामुळे हलून खाली पडलेलं आहे आणि तीच ही सगळी दृश्य देखील सध्या समोर आलेली आहेत. सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आहे, त्यामुळे काळजीचं असं काहीही कारण नाही असं देखील प्रशासनाच्या वतीनं सध्या सांगण्यात येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं हिंगोली, परभणी, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. यवतमाळमधील पुसद तालुक्याला भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये त्याचं केंद्रबिंदू होतं, त्यामुळे हिंगोली जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणावरती भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत या तालुक्यातलं पांगरा शिंदे हे गाव या भूकंपाचं केंद्रबिंदू आहे आणि याच हिंगोली जिल्ह्यातली दृश्य देखील समोर आलेली आहेत. आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी माधव दिपके सध्या आपल्यासोबत आहेत. माधव, खरं तर हिंगोली जिल्ह्यातलं वसमत हे या भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. सध्याची नेमकी परिस्थिती आहे काय आहे आणि कितपत नुकसान झालंय? निश्चित आकांक्षा, हिंगोली जिल्ह्याला तसे भूकंप काही नवे नाहीत. अनेक वेळा यापूर्वी भूकंप झालेले आहेत. आज सकाळी 8:47 सुमारास हा भूकंप झालेला आहे. प्रशासन स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव आहे. या गावातील भूगर्भामध्ये 10 किलोमीटर खोलीपर्यंत या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. 4.7 रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ही नोंद भूकंप मापक यंत्रामध्ये सुद्धा झालेली आहे. भूकंप मोठ्या प्रमाणात मोठा असल्याचं सुद्धा नागरिक सांगत होते. भूकंप झाल्यानंतर अनेक नागरिकांनी घरातून बाहेर येत रस्त्यावर थांबणं पसंत केलेलं आहे. नागरिक काही प्रमाणात भयभीत सुद्धा झाले होते. अनेकांच्या घराला या भूकंपामुळे तडे सुद्धा गेलेले आहेत. घरात ठेवलेली जी भांडे आहेत, जे सामान आहे, ते सुद्धा अनेकांचं जमिनीवर पडल्याची सुद्धा स्थानिक माहिती देत आहेत. आणि या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याभरातील नागरिक जे ते भयभीत झाले होते, कारण या भूकंपाचे धक्के संपूर्ण हिंगोली जिल्ह्यासह परभणी आणि नांदेड या जिल्ह्याला सुद्धा जाणवले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. तर प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं आवाहन केलं जाते की नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि या संदर्भामध्ये सर्व ती माहिती प्रशासनाच्या वतीनं घेण्याचा प्रयत्न केला जातोय, आढावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, परंतु प्रशासन या संपूर्ण भूकंपाच्या घटनेकडे लक्ष ठेवून असल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. आकांक्षा. बरं, धन्यवाद माधव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये शेबाळ पिंपरी भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत. 8:45 हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. आणि यवतमाळ बरोबरच नांदेडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. काही भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. शहरामधील सिडको, वजिराबाद, आनंदनगर, तरोडा, सांगवी या भागामध्ये हे धक्के जाणवलेले आहेत. आणि त्याचबरोबर परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. अनेक ठिकाणी पत्रे हे आदरलेले आहेत. परभणी पूर्णासह इतर भागामध्ये देखील भूकंपाचे सौम्य अशा पद्धतीचे धक्के हे जाणवलेले आहेत. 8:46 हे धक्के जाणवलेत. युद्धविरामादरम्यान इराण आणि अमेरिकेची आज प्रत्यक्ष चर्चा. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी संवाद साधणार. अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी चर्चा करणार. पाकिस्तानची राजधानीत पार पडतीये इस्लामाबाद टॉक्स. इराणी सभापती आणि परराष्ट्र मंत्री पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल. गलिबाफ आणि अराक्ची यांचे इस्लामाबादमध्ये स्वागत. असीम मुनीर आणि इशाक दार यांनी स्वागत केलंय. इराणच्या शिष्टमंडळाचं विमान पाकिस्तानी हवाई हद्दीमध्ये शिरताच पाकिस्तानी हवाई दलानं केलं एस्कॉर्ट. तर इस्लामाबाद विमानतळावरती इराणी शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट. अमेरिका इराण यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवरती इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती. सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात. बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था. शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयं आज बंद राहणार.
अमेरिका आणि इराण शांतता चर्चेसाठी तयारी. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा. दोन्ही देश संवादाद्वारे वाद सोडवण्यासाठी तयार असल्याची शहबाज यांची माहिती. शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांची धमकी. इराण जिवंत असेल तर तो फक्त चर्चेसाठीच. ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणकडे आता कोणताही दबाव उरलेला नसून चर्चा अयशस्वी झाल्यास इराणला मोठ्या हल्ल्यांना सामोरं जावं लागेल. ट्रम्प यांचं विधान. स्पेनच्या पंतप्रधानांचे इस्रायलवरती हल्ले करण्याचं आवाहन. लेबनॉनला गाझा बनू देऊ नका. आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा इस्रायलवरती आरोप. युरोपियन युनियनला कठोर भूमिका घेण्याचं आवाहन. हिंदी महासागरातील चागोस बेट मॉरिशसला देण्याचा निर्णय ब्रिटनकडून रद्द. आखाती युद्धावेळी याच बेटांजवळील दिएगो गार्सियावरती इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला. त्याच पार्श्वभूमीवरती ब्रिटनचा निर्णय. गालिबाफ यांचं इस्लामाबादमधून मोठं वक्तव्य. इराणची इच्छा सकारात्मक पण अमेरिकेकडून अपेक्षा नाही. अमेरिकेशी आधीच्या चर्चांचा अनुभव चांगला नसल्याचं गंभीर मत. ऐन शांतीवारच्या दरम्यान पाकिस्तानची अडचण. सौदी अरेबियाच्या अर्थमंत्र्यांकडून पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची आठवण. सौदी अरेबियाचे अर्थमंत्री अब्दुल्ला अल जादान यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ मुनीर यांच्याकडे कर्जाचा विषय काढलाय. इस्रायलकडून आता गाझावरती देखील हल्ले सुरू. गाझा पट्टीतल्या बुरेजी रेफ्युजी शिबिरावरील हल्ल्यामध्ये 6 पॅलेस्टिनींचा मृत्यू. 40 दिवसांमध्ये पहिल्यांदाच इस्रायलकडून गाझा लक्ष्य. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी. भाजपकडून 40 स्टार प्रचारकांना प्रचारासाठी उतरवण्याचा निर्णय. तर भाजपच्या स्टार प्रचारकांची राहुरीमध्ये येऊन नाचक्की करून घेऊ नये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांची टीका. आमच्यामुळं 40 असो ना 400 असो इथं टिकणार नाही. इथं मला एक भाजपच्या मोठ्या कार्यकर्त्यांना सांगूशी वाटतं का येऊन आपली डिपॉझिट जप्त किंवा आपले नाचक्की होण्यापेक्षा न आलेलं बरं राहुरी मतदारसंघात. हा मतदारसंघ ह्यावेळेस 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस शरद पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता हा गोविंद मोकाटे इथं 4 तारखेला निवडून येत असतो. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. यादीमधून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव वगळलं. प्राजक्त तनपुरे नेमकं कोणाचा प्रचार करणार याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल. कचरा डेपोतील अधिकारी आणि ठेकेदारावरती दादागिरी करत गाडी फोडण्याचीही धमकी. बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी कारवाई. खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीनं सील केल्याची सूत्रांची माहिती आहे. बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप. नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. इतरांचं भविष्य सांगणाऱ्या बंधू अशोक खरातला स्वतःच्या भवितव्य कळेना. मी इथून बाहेर पडेन असं काही वाटत नाही. माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया. अशोक खरातवरती आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. 3ऱ्या गुन्ह्यामध्ये खरातची चौकशी सुरू. नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता. NIA, ATS सोबतच SBI, CBI या तिन्ही यंत्रणांना SIT कडून माहिती. प्रकरणांमागे मोठं रॅकेट असल्याचा संशय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 705 सायलेन्सर्सवरती रोड रोलर. 1028 बुलेट धारकांना दणका. केवळ दुचाकीस्वारांवरच नाही तर सायलेन्सर्स विकणाऱ्यांवरती देखील कारवाई करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. कोल्हापुरात वैद्यकीय बिलांच्या नोंदवहीचं प्रकरण भोवलं. विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांचं निलंबन. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले होते चौकशीचे आदेश. मुंबईमध्ये LPG सिलेंडरच्या काळा बाजाराचा पर्दाफाश. 40 लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त. शिधावाटप विभागाकडून डोंगरी परिसरामध्ये छापे टाकून LPG सिलेंडरची अवैध साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. सांगलीतील बाळवा तालुक्यामध्ये ओझरडे डोंगरावरती वणवा. शेतकऱ्याची भरपाईची मागणी. आंब्यासह 1 एकरामधील शेततळ्यातील कागद हा जळून खाक झालाय. 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे. तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे. शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे. ज्या वेळेला ही झाडं चांगल्या स्टेजला आली
त्यावेळा वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण झाडं आमची सगळी जळून गेली. शासनानं वन विभागानं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. कोल्हापुरात नियंत्रण सुटून भरधाव कारनं दुचाकीला उडवलं. अपघातामध्ये 4 जण जखमी, एकाची प्रकृती ही गंभीर आहे. SSC बोर्डाजवळ ही घटना घडली आहे. बुलढाणामध्ये समृद्धी महामार्गावरती मेहकर जवळ तिहेरी अपघातामध्ये 2 जण गंभीर तर 5 जखमी झालेत. अन्य भरधाव गाडीनं धडक दिल्यामुळे अपघातग्रस्तांना मदत कार्य करणं देखील कठीण होऊन बसलंय. आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात. शरद पवारांनी दिल्लीतील महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये वारकरी संप्रदायावरती भाष्य केलं. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांनी मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं शरद पवार म्हणाले. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केलेली आहे असं देखील पवारांनी सांगितलं. वारकरी संप्रदायातील 41 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनामधून पुरोगामी भूमिका मांडतात. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत असं शरद पवार यावेळी म्हणाले. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार सुप्रिया सुळेंची फुले वाड्याला भेट. पुण्यातील गंजपेठेमध्ये असलेल्या फुले वाड्यामध्ये महात्मा फुलेंना अभिवादन केलं. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. 200व्या वर्षात खरं तर पदार्पण होतंय. माझी एवढीच महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की हे संपूर्ण वर्ष हे सामाजिक परिवर्तन यासाठी साजरं व्हावं. बोरिवली पश्चिम इथल्या नाला साफसफाईमध्ये कथित गैरप्रकार उघडकीस. रात्री नाल्यामध्ये दगडमाती टाकून दिवसा तोच गाळा म्हणून काढल्याचं निदर्शनास. साफसफाईच्या नावाखाली बीएमसीकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप. दोष सिद्ध झाल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकणार. अतिरिक्त आयुक्तांची माहिती. म्हाडा वर्षभरामध्ये मुंबईमध्ये 2538 घरं बांधणार. 17,430 कोटींचा अर्थसंकल्प. तर राज्यामध्ये 13,000 घरांचं टार्गेट. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत घरं उभारण्यात येणार. मुंबईत पश्चिम रेल्वेवरती उद्या सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक. यावेळी सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत जम्बो ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा देखील रद्द होणार. तुळजाभवानी देवीच्या दानपेटीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 7 किलो सोन्याची घट. सोन्याचे दर वाढल्यामुळे रोख रक्कम अर्पण करण्याकडे भाविकांचा कल. देवीच्या दानपेटीमध्ये रोख रक्कमेमध्ये दानपेटी 5 कोटींनी भरलेली आहे तर सोनं स्वरूपामध्ये दान हे 7 किलोनं घटलंय. धुळ्यामध्ये आतापर्यंत 4,563 शेतकऱ्यांची मका खरेदीसाठी नोंदणी. तर मका पिकाचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं असून शासनानं जास्तीत जास्त मका खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. अकोल्याचा तापमानाचा पारा 40.1 अंशांवरती. आजपासून उष्ण लाटेचा इशारा. वाढत्या उष्णतेमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ. ड्रॅगन फ्रूटसह सफरचंदाची शेती हिरव्या नेटचा वापर करून झाकली गेली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावची सिद्धनाथ यात्रा सुरू. पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये चांगभलच्या जयघोषामध्ये शेटफळेची सिद्धयात्रा ही सुरू आहे. गुलाल उधळण करत लोखंडी सासणं नाचवत पालखी सोहळा पार पडतोय. धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर प्रचंड गोंधळ झालाय. गॅस एजन्सीच्या कार्यालयामध्ये लोक घुसलेले आहेत. गॅस मिळत नसल्यामुळे लोक हे काहीसे संतप्त झाल्याचे दिसतंय. गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये काहीशी बाचाबाची देखील झालेली आहे. तर एजन्सी चालकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप हा नागरिकांनी केलाय. 300 पर्यंतच गॅस पुरवठा होणार हा नियम लावल्यामुळे इथले लोक हे आक्रमक झालेले आहेत. तर गॅस मिळाला नाही तर कार्यालयामध्ये पैसे फेकून गॅसच्या टाक्या उचलून नेणार असा इशारा इथल्या संतप्त नागरिकांनी दिलेला आहे. 3 ते 4 दिवसांपासून चक्रा मारत आहोत. घरी लेकरांना खायला नाही काय करावं हे कळत नाहीये असा संतप्त सवाल हा त्यांनी विचारलेला आहे. तर गॅस एजन्सी बाहेरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी. पाहूया.
धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर प्रचंड गोंधळ पाहायला मिळतो. ही पाहू शकतात लोक अक्षरशः मोठ्या संख्येनं जमलेत आणि गॅसच्या एजन्सीच्या कार्यालयात सुद्धा घुसखोरी केली. आताच थोड्या वेळापूर्वी इथं गॅस एजन्सी चालक आणि लोकांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. या बोर्डवरून खरं तर हा वाद सुरू झालेला होता. तो म्हणजे 300 पर्यंतच फक्त सिलेंडर मिळतात. लोकांच्या काय भावना आहे जाणून घेऊया. आता गोंधळाची परिस्थिती झाली ती काय नेमकं झालं. सर इथं गॅसची गाडी आलेली आहे, त्याच्यामध्ये 540 सिलेंडर आहेत आणि इथं बोर्ड लिहिला आहे 300 पर्यंतच. माझा नंबर आहे 370. आता बाकीच्या लोकांनी काय करायचं, इथं जवळजवळ 500-600 लोक 700 लोक आले ते. बाकीच्या लोकांनी काय करायचं, रोज नवीन नियम, रोज यांचे नवीन नियम. आज ते 3 दिवस झाले मी ते चक्रा मारतो, पहाटे 5 वाजता येतो आणि सकाळी आले की नवीन काहीतरी नियम काढतात आणि आम्हाला त्रास देण्याचं काम करायला लागलेत. जवळपास 540 गॅस आलेले आहेत. आता 1 ते 300 पर्यंत वाटप करायला लागलेत आणि वरचे विचारलं 200 गॅसचं काय करणार आहेत, तर ते काय म्हणतात की एक घरपोच सेवा दिलं. आता आम्ही 4-4, 8-8 दिवस झाला आम्ही बिगर पाण्याचं उन्हात तणात सर आम्ही काही न करता कामधंदा सोडून आम्ही बसलेलो आहे इथं. आम्हाला इथं ड्युटीला जायचं, ड्युटी सध्या प्रॉब्लेम यायला लागले तरी हे आम्हाला अररावीची भाषा करतात. खायला काय नाही लेकराली उपाशी मारायला लागली ती. किती दिवसापासून बंद आहे. 4-5 दिवस झालं गॅसच नाही घरात. ऑफिसमध्ये कुणीच नाही, उघडलेलं नाहीये का. बोललंय की मग वितरण का सुरू झालेलं नाहीये. 9:30 वाजता चालू होते, आता वितरण आलेले होते तिथे शिवीगाळ झाली, गोंधळ झाला, वापस गेले. आता वितरक आलेले होते मात्र या गोंधळामुळे ते बाहेर निघून गेलेले आहेत. लोक संतप्त आहेत. गॅस न मिळाल्या टाक्या उचलून घेऊन असा इशारा दिलाय आणि दुसरीकडे गॅस एजन्सी धारकाकडनं शिवीगाळ होत असल्याचाही आरोप केलाय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरच्या आरोग्य विभागातील 2 मोठ्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई केली आहे. विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांचं निलंबन करण्यात आलंय. वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी कुणी किती पैसे घेतल्याच्या नोंदवहीचं प्रकरण हे त्यांना भोवलेलं आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौकशीचे आदेश दिलेले होते. चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या 3 अधिकाऱ्यांची समिती ही नेमण्यात आलेली होती. चौकशी अहवालामध्ये दोन्ही जिल्हा शल्य चिकित्सक हे दोषी असल्याचं समोर आलं. एकाच वेळी आजी माजी जिल्हा शल्य चिकित्सकांवरती निलंबनाची ही पहिलीच कारवाई आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.